जसं की परीक्षित महाराजांचा एक श्लोक येतो, नानुदृष्टी कलिम सम्राट सारंग इव सारवृत कुशलाने असो सिद्धांती नेत्रानी कृतानी येत. आणि चांगल्या कार्याचा केवळ विचार केला तरी त्याचा लाभ मिळतो. म्हणजे कलियुगामध्ये असं एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज दिलाय. कारण आपण कधी बघतो ना, जी लोक समाजामध्ये खूप तळागाळाचे असतात, तर गव्हर्नमेंट काय करते की त्यांच्यासाठी काही ऍडिशनल फॅसिलिटी करून देतं, की ठीक आहे तुमच्यासाठी ₹1 किलो राईस किंवा ₹2 किलो गहू असे त्यांच्यासाठी बऱ्याच मुभा करून दिल्याचं कारण काय, की या लोकांचा स्तर सध्या आर्थिक परिस्थितीने किंवा इतर गोष्टीने चांगला नाहीये. तसंच एक कलियुगामध्ये हे सगळे बिघडलेले लोक आहेत म्हणून थोडंसं यांना कन्सेशन देण्यात आलेलं आहे, की कमीत कमी एवढं तरी करा. तर समजा असा एक असे विचार येऊ शकतात इंद्रिय तृप्तीचे, कधी पिक्चर बघावासा वाटणे किंवा नॉनव्हेज खाणे किंवा ड्रिंकिंगची ज्यांना आधीची सवय असेल तर असे विचार येऊ शकतात. तर कमीत कमी व्यक्तीने त्या गोष्टी करू तरी नाही, विचार आला तरी चालेल, पण ऍटलिस्ट त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि विचार आल्यावरती त्या विचारापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता समोर चर्चा येईलच, एखाद्या गोष्टी जर आपण खूप जास्त चिंतन केलं तर ती गोष्ट मग आपल्याला त्याच्यापासून मनाला बाहेर काढणं खूप कठीण होतं. त्याच्यामुळे पहिल्या विचारातच त्या गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे थोडस कठीण तर आहेच, पण सगळ्याच मार्गामध्ये, केवळ भक्तीच नाही, सगळीकडे हे बेसिक आहे, सगळीकडे करावंच लागणार. ज्ञानयोग, अष्टांग योग, निष्काम कर्म योग. मग जर एखाद्या व्यक्ती, म्हणून लोक बऱ्याचदा काय म्हणतात की नको हे अध्यात्म, आपल्याला साधं जीवन जगायचं. परंतु हे साधं जीवन जगण्यामध्ये रिस्क किती मोठी आहे हे कळालं पाहिजे. पुढे मग आपल्याला काय व्हावं लागेल. तेव्हा प्रभुपादांनी इंद्रियांची तुलना विषारी सर्पासोबत केली, की जो गारुडी व्यक्ती असतो तो नेहमी या सर्पाला नियंत्रणामध्ये ठेवतो. थोडा जरी तो गाफील झाला तर तो साप लगेच त्याला चावेल. बऱ्याचदा हे गारुडी लोक दात तोडतात, पण समजा जर दात त्याचा तोडलेला नसेल सापाचा, थोडीशी जरी चूक केली तरी तो पटकन चावू शकतो. तसंच हे इंद्रिय आहेत, कधीही आपल्याला वाईट कामामध्ये प्रवृत्त करू शकतात. तर प्रबोधानंद सरस्वती किंवा एका संतांनी ही जी इंद्रियांची तुलना प्रभुपादांनी सापासोबत केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भक्ताची इंद्रिय म्हणजे दात पाडलेल्या सापासारखे आहेत, की जरी असा साप चावला तरी काही त्रास होणार नाही. म्हणजे आपली इंद्रिय पण थोडक्यात सांगायचं तर भक्तिमय कार्यामध्ये जर आपण योजले तर यांना आपण या अशा प्रभावापासून स्वतःला वाचू शकतो. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, नाहीतर ती आवरली जातात. एकतर भगवंतांच्या सेवेत ठेवा किंवा कंट्रोलमध्ये ठेवा. परंतु कसं आहे, जीवाचा स्वभाव आहे काही ना काही कार्य करत राहणं. आता समजा जसं की लहान मुलं असतात, त्याला तुम्ही किती जरी म्हटलं अरे शांत बस, तर तो काही ना काही करणारच, कुठेतरी हात लावणार, काहीतरी खेळ तोडणार. कारण लहान मुलांना काहीच न करता बसणं शक्य नाही. तसंच हे आपलं मन आहे, कुठलंच कार्य न करता राहणं कोणाला शक्य नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की जसं की बऱ्याचदा आपण चर्चा केली, तर कार्य केवळ भक्तिमय कार्याने त्यांची बदली करायची. जशी खाण्याची इच्छा आहे तर प्रसाद खाल्ला पाहिजे, बघण्याची इच्छा आहे तर भक्तिमय चित्रपट किंवा भक्तीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे, फिरण्याची इच्छा आहे तर धामाला गेलं पाहिजे. कारण खूपच जास्त कंट्रोलमध्ये जर इंद्रिय ठेवले तर एक दिवस असा येतो की व्यक्ती सगळं सोडून देतो. त्याच्यामुळे आवश्यक तितकं इंद्रिय उपयोग पण करावा लागेल. आपला मार्ग हा ज्ञान मार्ग नाहीये. आपल्या संतुष्टीकरता इंद्रियांचा उपयोग न करता आपली इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. शास्त्रीय निर्देशांचे पालन करून इंद्रिय नियंत्रणाशिवाय कुठल्याही आध्यात्मिक मार्गात प्रगती अशक्य आहे. सगळीकडेच हे नियम आहेत, केवळ भक्तीमध्ये नाही. उलट भक्ती थोडी इतर मार्गांपेक्षा सोपी आहे, कारण इंद्रियांना आपण भक्तिमय गोष्टीत लावू शकतो. इतर मार्गामध्ये तर समजा हे अष्टांग योगी आहे, अष्टांग योगीला घर सोडून जंगलात राहावं जातं, तिथलेच फळं खायचे, 100% ब्रह्मचर्य पालन करायचं,
ऊन वारा पाऊस जे काय आहे ते सहन करायचं. भक्तीमध्ये कमीत कमी असं तरी इतकं कठीण तरी नाहीये. पण का आपल्याला बाकीच्या मार्गाची पण थोडी माहिती असली पाहिजे. कारण बाकीच्या मार्गाची माहिती असल्यावर मग आपल्याला कळेल की अरे भक्ती सोपी आहे. नाही तर असं वाटेल की भक्तीमध्ये खूप काही कठीण सांगितलंय. इव्हन सकाम कर्मवाल्या व्यक्तीला पण इंद्रिय नियंत्रण करावं लागतं. त्याला यज्ञ वगैरे जे काही तपस्या, समजा लोकांना स्वर्गात जायचं तर स्वर्गासाठी पण सांगितले की चातुर्मासामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपवास करायचे, काय काय व्रत करायचे. तर उपवास व्रत करण्यासाठी इंद्रियावर नियंत्रण ठेवावंच लागतं. किंवा भौतिक क्षेत्रामध्ये पण एखाद्या खेळाडूला किंवा विद्यार्थ्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला इंद्रिय नियंत्रण करावंच लागतं. जसं की समजा टीव्ही बघावं असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, परंतु जर एक्झाम आहे तर त्याला ते सोडून द्यावं लागेल. किती जरी महत्वाचा मॅच असला तरी त्याला तो जर मॅच बघत बसला तर कसा पास होणार. तर हे सगळीकडेच आहे, फक्त भक्तीमध्ये आहे असं नाहीये. तर या श्लोकामध्ये आपण कशाची चर्चा करतो आता इथून 63 नंबरच्या श्लोकापर्यंत इंद्रिय निग्रहणाबद्दल, की हा स्थितप्रज्ञ व्यक्ती इंद्रियांना कसं नियंत्रणात ठेवतो. तर इथे भगवंतांनी कासवाचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलं की अनुकूल कार्यामध्ये इंद्रियांना योजलं जातं आणि प्रतिकूल कार्यापासून इंद्रियांना परावृत्त केलं जातं. आता याच प्रश्नाच्या उत्तर देताना भगवंतांनी थोडासा विषय अधिक स्पष्ट केलाय.